सर, राजीनामा दिलेला आहे. बांगलादेश हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सामरिकदृष्ट्या देश आहे. काय सांगाल? नाही, तो त्यांचा तो अंतर्गत वाद आहे आणि कालपर्यंत ती फोर्ट सांभाळत होती, म्हणजे आपला किल्ला सांभाळत होती. आणि जेव्हा सकाळी आज आर्मीनी जेव्हा हे सांगितलं, म्हणजे आर्मी हेडवरनं, म्हणजे त्यांचा जो मुख्य आहे, चीफ आहे, आर्मी चीफनी जेव्हा हे सांगितलं की स्थिती हाताबाहेर गेलेली आहे सरकारच्या, त्यावेळेला वाटलं की आता तिथे सैन्य टेकओव्हर करणार. कारण बांगलादेश झालं, पाकिस्तान झाला, यांचा एक इतिहास आहे. इथे जेव्हा अनरेस्ट होतं तेव्हा ती आर्मी टेकओव्हर करतं आणि ते जनरली सैन्य वाटच पाहत असतं की डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट कधी त्रासात येतं आणि मग ते टेकओव्हर करतं. पाकिस्तानमध्ये तर व्हर्च्युअली तेच रूल करतायत इन द नेम ऑफ डेमोक्रेसी. पण बांगलादेशमध्ये तेवढं स्वातंत्र्य तिने घेतलं होतं. त्यामुळे शेख हसीनाचा राजीनामा झाला हे BBC सुद्धा कन्फर्म केलं. म्हणजे आपण आता त्याला मानलं पाहिजे. आणि मग आता दोन गोष्टी आहेत, क्या ते काय इंडियात येऊन असायलम घेणार का, किंवा ते लंडनला जाणार का, किंवा दुसऱ्या कुठल्या देशात. मला वाटतं युरोपमध्ये असा कुठलाही देश नाही जिथे स्थिती आता ठीक नाही आहे. सगळं युरोप त्रासात आहे, अमेरिका स्वतः त्रासात आहे, त्यांच्याकडे इलेक्शन्स आहेत. भारत एक सेफ बेट आहे तिला देण्यासाठी आणि भारताचे जुने संबंध आहेत. आणि तिकडे सैन्याने जरी टेकओव्हर केलं तरी मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठे बदलाव होणार नाही. त्यामुळे भारतासोबत ज्यांचे जे संबंध आहेत ते तसेच राहतील. फक्त आता आपल्याला तिकडे सैन्यासोबत डील करावं लागेल डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटपेक्षा. पण बाय अँड लार्ज आपलीला जेवढी जरूरत आहे बांगलादेशला, त्याच्यापेक्षा बांगलादेशला आपली जरूरत आहे. त्यामुळे बांगलादेश मला वाटतं की, पण तिथे जे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट जर उद्या निघालं तर मग खरोखरच आपल्याला हे पाहायला पाहिजे की काय हा जो आपल्याकडे मधात जर तुम्ही थोडंसं पाठीमागे गेलं तर पूर्ण मिडल ईस्टमध्ये एक पिंक रिव्हॉल्युशन चालू झालं होतं. आणि त्याच पिंक रिव्हॉल्युशनची परिणिती आपल्या देशात अण्णा हजारेच्या आंदोलनासोबत पाहिलं जाते. आणि मग एक सरकार बदललं. काय हा जो बांगलादेशचा सुरू झालेला प्रकार आहे, हा प्रकार खरोखरच पुढे हा बाकीच्या देशात पसरू शकतो का? कारण रिझर्वेशनवरच तिथे भांडणं झालेत. आणि आपल्या देशातसुद्धा आपला महाराष्ट्र आपण रिझर्वेशनसाठी कसा पोळताना पाहतोय. म्हणजे अक्षरशः रस्त्यावर लोक एकामेकाच्या, मणिपूर असो ते पण रिझर्वेशनसाठीच. त्यामुळे आपल्या देशालासुद्धा कॉशियस व्हायला पाहिजे. आणि आता पुन्हा ह्या इश्यूज येतात आणि सध्या गव्हर्नमेंट आपलं कमजोर आहे. कारण गव्हर्नमेंट आपलं फ्रॅक्चर्ड मॅन्डेट असल्यामुळं बैसाखीवर आहे, कुबड्यांवर गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे कुबड्यांचे गव्हर्नमेंट लवकर प्रेशरमध्ये येतात. तर त्यामुळं तोसुद्धा आपल्याला स्टडी करायला हवा. तिकडे अनरेस्ट चालू आहे, पाकिस्तानमध्ये अनरेस्ट चालू आहे, लंकेमध्ये अनरेस्ट चालू आहे. त्यामुळे आपल्या देशात जर हे लोन पसरलं तर मग याला आपण कुठं काय आपण खरोखरच पायंडा घालू शकतो का? कारण मग ही आपल्या देशासाठी सुद्धा चांगली गोष्ट नाही. कारण तिथनं सेंटिमेंट्स येतात, लोकांना कळतं. एकत्र येऊन जर आपण भीड तंत्र वापरलं तर सरकार झुकू शकते. त्यामुळे ती आपल्यासाठी सुद्धा एक चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न बांगलादेशमध्ये होते. तिथला विरोधी पक्ष जो आहे बांगलादेश नॅशनल पार्टी यांनी टाकलेला बहिष्कार. तसं जर पाहिलं तर बांगलादेश नॅशनल पार्टी ही भारताच्या विरोधी पक्ष म्हणून मानला जातो. याकडेच कसं बघता की, कारण त्यांनी सध्या जर पाहिलं तर अस्थिर करण्यामध्ये यश मिळवलं. नाही, अस्थिर करण्यापर्यंत देखो या दोन्ही देशात, खास करून पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये शेवटचा जो शब्द आहे, पासवर्ड जो आहे सत्तेचा, तो आर्मीकडे असतो. आणि कालपर्यंत अशी परिस्थिती इतकी चिघळली नव्हती. म्हणजे काल जी स्थिती होती ती आजही आहे. एका आठवड्यापासून परिस्थिती तशीच आहे बांगलादेशमध्ये. तेवढंच व्हायलन्स होऊन राहिलं, तेवढेच रस्त्यावर लोक उतरलेली आहेत. पण आजच का एकाएकी एवढा बदल झाला? कारण आज सकाळी आर्मी चीफनी जेव्हा म्हटलं की स्थिती सरकारच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे, याचा अर्थ आता आर्मीसोबत साथ द्यायला तयार नाही. आणि उद्या जर आर्मी यांना साथ द्यायला तयार तिथं फार मोठा बदलाव होऊ शकतो. तिथे लोक अरेस्ट होऊ शकतात. बांगलादेशमध्ये आपण मास किलिंग पाहिलेलं आहे. असं अध्यक्षाच्या घरात घुसून लोकांनी उडवलेलं आहे त्याला. त्यामुळे तो प्रकार अवॉइड करण्यासाठी जर शेख हसीना बाहेर आले असेल तर त्याला आश्चर्य वाटायला नको. आता पुढचा पर्याय म्हणजे काय? शेख हसीना यांच्या कुटुंबामध्ये देखील आतापर्यंत हत्या झाल्याचं आपण पाहायला मिळालं होतं. आता तिथे राजकीय स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वात पहिले तिथे राजकीय स्थैर्य प्राप्त म्हणजे लोकांना घरी बसवलं पाहिजे. सर्वात म्हणजे हिंसा थांबली पाहिजे, अराजकता थांबली पाहिजे. हिंसा अराजकता थांबली तर मग बरंच शांती होते. मग तुमचा व्यापार चालतो, लोकांच्या जेवणाची व्यवस्था होते. आता तिथे बेरोजगार म्हणजे जे लोक रेडिओवर काम करतात किंवा डेली वेजेसवर लोकांची स्थिती काय असेल? कितीतरी दिवसापासून नाही, जवळजवळ एका महिन्यापासून चाललं आहे. एका महिन्यापासून जेवायला नाही, काही नाही, कुठे नाही. त्यामुळे ती एक वेळा स्थिरता आली तर त्यानंतर मग त्याच्यावर रिझर्वेशनवर ती तिथे चर्चा करतील. येणारं सरकार कुठलं असेल ते जर आर्मीनं टेकओव्हर केलं आणि आर्मीनं म्हटलं की 5 वर्षानंतर आम्ही तिथे इलेक्शन करू किंवा 2 वर्षानंतर इलेक्शन करू, मग तोपर्यंत स्थिती किती सांभाळली जाते, नवीन सरकार कसं येतं,
मग ते बऱ्याचशा गुंतागुंत आहेत. कारण आपण आता म्हणतो की आपले संबंध कसे राहतील, आपल्याकडे आपलं सरकार किती दिवस टिकेल हेच आपल्याला माहीत नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न सब्जेक्ट टू असे आहेत. भारताने मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, भारताला याचा मोठा फटका बसू शकतो. नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तिथे सरकार जरी बदलली तरी त्यांचे परराष्ट्रीय धोरण त्यांचं तसंच राहणार आहे. आपलंही परराष्ट्रीय धोरण जनरली सरकार बदलल्यावर परराष्ट्रीय धोरण इतक्या ड्रॅस्टिकली बदलत नाही. त्यामुळे ते परराष्ट्रीय धोरण तसंच राहील. त्यांना पण आपली तेवढी जरूरत आहे बांगलादेशला. म्हणजे बांगलादेशवरनं जे ऑफिशियली जी गोष्टी येतात ते गोष्टी वेगळ्या, पण कित्येक गोष्टी अनऑफिशियली जे ट्रान्झिट आहे त्याच्यामुळं ती लाईफलाईन आहे बांगलादेशची बऱ्याचशा गोष्टीमध्ये. खास करून पश्चिम बंगाल आणि बांगलादेश याच्यामध्ये जे ट्रॅव्हलिंग होतं आणि त्याच्यामधनं जे वस्तू जातात, जरुरी नाही की ते सगळ्या लिगली जातात. इलिगल ट्रेड फार मोठा आहे लिगल ट्रेडपेक्षा. त्यामुळं त्यांनाही माहिती आहे की ते आपण भारतापासून एवढे दूर नाही. त्यामुळं मला नाही वाटत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही होईल. नवीन सरकार आल्यावर पुन्हा आपलं सरकार त्यांच्या भेटीगाडी चालू होतात आणि कामं सुरू होतात असं मला वाटतं. थँक्यू. तर हे होते अशोक वानखेडे, राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी बांगलादेश संदर्भात मोठी घडामोड सुरू झाली असली तर भारतासोबतचे संबंध जे आहेत ते फारसे बिघडतील असं नाही. त्यामुळं आता केंद्रात सत्तेत असलेले मोदी सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांचे संबंध चांगले आहेत. आपण अनेक वेळा हे पाहिलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात काय भूमिका बजावतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.